नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा हा अधिकच गुंतागुंतीचा झालाय. काही जागांवर उमेदवार जाहीर झाले असले तरीही पारंपरिक विरोधक असलेल्यांना यंदाच्या राजकारणात बदललेल्या समीकरणामुळे खांद्याला खांदा लावून एकमेकाचा प्रचार करावा लागणार आहे. या सगळ्यात सर्वाधिक सूर हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आहे. राज्यातील सर्वात लक्षवेधी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येही असंच काहीसं नाट्य रंगलेलं पाहायला मिळते. कारण अजित पवारांचे पारंपरिक विरोधक असलेल्या राहुल कुल, कांचन कुल आणि हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांच्या उमेदवारांचा इच्छा नसतानाही प्रचार करावा लागणार आहे. बारामतीतून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर करण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. या जागेवर मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या उभ्या राहिल्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच बारामतीत कुल कुटुंबीय आणि पवार कुटुंबियांचा संघर्ष जुनाच आहे. त्याचंच राहुल कुल आणि अजित पवार यांच्यात सारं काही अलबेल नाही. मात्र यंदा अजित पवारांच्या पत्नीचा प्रचार कुल यांना करावा लागणार असल्यामुळे त्यांची नाराजी आणखीन वाढणार आहे. त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. या भेटीत फडणवीसांनी कुल दाम्पत्याची समजूत घातली आहे. दुसरीकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील हे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत आणि याच नाराजीची खतखत मनात ठेवून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले दत्ता भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा 2 वेळा पराभव केला. आता अजित पवार महायुतीत आल्यामुळे विधानसभेची ही जागा पुन्हा अजित पवार गटाला मिळेल. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो. हीच खदगत मनात घेऊन हर्षवर्धन पाटलांनी अनेक कार्यकर्त्यांसह फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत युती धर्म पाळावा व बारामतीची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी समजूत देवेंद्र फडणवीस यांनी काढली. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राहुल कुल म्हणाले की अजित पवारांबरोबर काम करावं लागेल याची नाराजी आहेच. मात्र ही नाराजी तात्पुरती असून पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल. आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू. तर दुसरीकडे फडणवीसांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांना देखील एक आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही आत्ता लोकसभेमध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराला मदत करा, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा, तर लोकसभेनंतर विधानसभा जेव्हा येईल तेव्हा विधानसभेमध्ये अजित पवार तुम्हाला मदत करतील असं आश्वासन फडणवीसांनी दिल्यामुळे हर्षवर्धन पाटील सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजेच सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला तयार झालेत. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारेंचं बंड आता कुठेतरी शमल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी बारामतीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता या सगळ्या नाराजी नाट्यावरती कुठेतरी पडदा पडतानाची चिन्ह पाहायला मिळतात आणि याच सगळ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनेत्रा पवार यांच्या मताधिक्यावर होणार का हे खरं तर येत्या काळातच कळेल. कॅमेरामन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तर काय कामच करण्याचं काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.